खूप झाल्या तुझी बडबड. मास्क काढ आणि चेहरा दाखव. बर, आता होणारी बायको एवढी आग्रह करते तर तिची इच्छा पूर्ण करायलाच लागेल. सुहाग रात है. आता आपण माझ्या घरी जाऊया. आपल्या घरी जाऊया. मग रात्रभर तू माझा चेहरा बघ आणि मी तुझा चेहरा बघेन. वाघमारे फोन का उचलत नाही? वाघमारे फोन उचला, फोन उचला वाघमारे. लोकेशन तरीच दाखवते. वाघमारे, वाघमारे, वाघमारे. फोन. वाघमाऱ्यांचा फोन इथं म्हणजे वाघमाऱ्या नक्कीच संकटात आहे. तो माणूस तोच त्यांना घेऊन गेला असेल. वाघमारे! बघ मंजू, आज तुझं ह्या घरात ऑफिशियली गृहप्रवेश होतोय. वेलकम. मंजू, लवकरच आपलं ऑफिशियली लग्न होईल आणि एकदम साग्र संगीत पद्धतीने गृहप्रवेशही होईल.
मंजू, तू अशीच कायम माझ्यासोबत राहणार आहे. खर तर मी तुझ्या प्रेमात पडणं हा माझा हेतू नव्हताच कधी. मी तर माझं काम संपून इथून निघून जाणार होतो. पण त्या दिवशी तुला त्या चोराला हाणताना बघितलं. बस तेव्हाच ठरवलं, शी इज द वन. हीच ती मुलगी जिच्यासाठी मी आयुष्यभर सिंगल राहिलो. ही अशी डॅशिंग, करारी, रुबाबदार मुलगी मला खूप आवडते. त्यात तू सुंदर पण आहे, म्हणजे सोन्याहून पिवळं. आणि जर आता तू माझ्या आयुष्यात आली तर माझं आयुष्यही सोन्याहून पिवळं होईल. आता तू लवकरच कायमची माझी होशील, यात काही शंका नाहीये. कारण तू फक्त माझ्यासाठी बनली आहे आणि मी तुझ्यासाठी. वी आर मेड फॉर इच अदर्स. हे एकच गोष्टीचं मला वाईट वाटतं, तू मला आधी का नाही भेटली? त्या सत्याच्या आयुष्यात का पहिले आली, माझ्या आयुष्यात का नाही आली? हे कट्टी, मंजू मला आधी भेटली असते तर माझी झाली असती ना. म्हणजे मी तुला माझं केलं असतं, आपण किती सुखी राहिलो असतो. एनिवेज, काही गोष्टी उशिरा मिळतात पण चांगल्या मिळतात. लेट पण थेट. सत्या, होय. अरे तू तुला शोधत असेल ना, राईट? सत्या 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 सत्या. अगं तुझा कॉन्टॅक्ट होत नाही म्हणून सत्याचा जीव कासावीस होत असेल, तळमळत असेल ग तो. मंजू, हे मी समजू शकतो ग. प्रेमात कासावीस होणं, तळमळणं हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला समजणार आहे. सत्याची तडफड स्वाभाविक आहे ग, मी समजू शकतो. सत्याला खूप त्रास होत असेल ना ग, पण मला खूप मजा येते सत्याला त्रासात बघून. म्हणून मी त्याला अजून त्रास देणार आणि त्याची तडफड वाढवणार. सुंदर सुंदर, अति सुंदर. मंजू, अशीच थांबून मी आलो. माणूस वाघमाऱ्यांना नक्की कुठे घेऊन गेला असेल. वाघमाऱ्यांचा फोन पण नाही त्यांच्याकडे, नाहीतर त्यांना ट्रॅक करता आला असता. आता काय करू, काहीच कळेना झालंय. कुठे शोधू वाघमाऱ्यांना? त्या माणसाला कॉल करून बघू काय? बंद येतो याचा फोन. काय करू, कुठं जाऊ? वाघमाऱ्यांचा जीव धोक्यात असेल. कसं जाऊ वाघमाऱ्यांपर्यंत? काय करू? गावात जाऊन बघतो.
मी इथं कशी काय आली? कुठं घेऊन आलं यो माणूस मला? कुठं घेऊन गेला असो ह्यो माणूस वाघमाऱ्यांना? कसं शोधू तेच कळत नाही. हायवेला ह्यो रस्ता तर शहराच्या बाहेर जातोय. दोन रस्ते, इथं तर दोन रस्ते फुटलेत. नक्की कुठं जायचं? या बाजूने एक रस्ता गेलाय आणि या बाजूने एक रस्ता गेलाय, पण तो नालायक वाघमेऱ्यांना घेऊन कुठे गेला असेल? वाघमेरे! 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 असा धीर सोडून चालणार नाही सत्या. त्याच्या तावडीतनं वाघमाऱ्यांना सोडवावंच लागल. पण नेमकं जायचं कुठं? या रस्त्यानं जाऊ की ह्या रस्त्यानं जाऊ? वाघमाऱ्यांचं चप्पल म्हणजे ह्याच रस्त्याने गेला असेल. सोडणार नाही त्याला. मंजू, मंजू डार्लिंग. वाघिनी, काय झालं मंजू? काय विचार करतेस? तू तर फक्त ज्यूस प्यायली होती, तो तर मी पण पिलो. मग मी का बेशुद्ध नाही झालो? हेच ना, राईट? कारण तुझ्या ज्यूस मध्ये मिक्स केलेल्या गुंगीच्या औषधाचं माझ्यावर काही असर नको व्हायला म्हणून मी प्रिकॉशन मधून आधीच टॅबलेट घेतली होती. पण मंजू, या सगळ्यामध्ये तुझं जेवण राहिलं ना ग, त्यातच मला वाईट वाटतंय. आपण एवढी डिनर डेट प्लॅन केली होती, सगळी वाया गेली. एनिवेज, आपण ना परत लंच डेट प्लॅन करूया, ओके? मग मस्त एक 5 स्टार जागेवर जाऊया, चालेल ना तुला? बाय द वे, आजचा ज्यूस चांगलाच हेवी झालेला दिसतोय तुला. तुला माहितीये, सत्या घराबाहेर पडलाय तुला शोधण्यासाठी, पण तू कुठे आहे त्याचा त्याला कधीच पत्ता लागणार नाही. रात्रभर गर 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 फिरत बसेल अशी व्यवस्था करून आलोय मी. सत्य काय इथे कोणीच पोचू शकत नाही. मी असाच या जगापासून चोरून नेणार आहे तुला आणि असंच राणीसारखं ठेवणार. इथं पण दोन रस्ते गेलात. इकडे गेला असेल का इकडे गेला असेल? हे तर वाघमाऱ्यांच्या कानातलं आहे. हे इथं पडलंय म्हणजे तो त्यांना इकडेच घेऊन गेला असेल. सोडणार नाही याला. आणि त्या सत्याच्या घरी आहे तरी काय ग? त्या सत्याची मम्मी. नमस्कार, मी महिला परदेश अध्यक्ष.
सिंपल आणि स्वीट, पण कधी कधी स्पायसी. अगं पण तुझ्या बरोबर नेहमी स्पायसी वागते ना ती. तुला डोळ्यासमोर उभं तरी करते का ती? हा ए मंजू, सत्याच्या आईनेच तुझं आणि सत्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता, विसरली का? मंजू, अख्खा स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांच्या घरी राहते तू. मला माहिती ना, त्यांच्या घरी बसता उठता तुझा अपमानच होतो, आणि मी हे खपवून घेणार नाही. मंजू, मी सगळी प्लॅनिंग केली आपल्या लग्नाची. त्यात आपल्यासोबत आई साहेब, डॅडी साहेब सगळे असतील ना आपल्याला आशीर्वाद द्यायला. तू अजिबात काळजी करू नको, तू मस्त नटशील. सगळी प्लॅनिंग केली आहे मी. नवरा बेटा, मी तयारी दाखवतो तुला. कुठे जाऊ नको, वेट. एवढ्या लांब आलो मी, पण काहीच कळत नाहीये, कुठंच काही दिसत नाहीये. नक्की बरोबर रस्त्याला जातोय ना मी? आणि जरा पुढे जाऊन बघ, वाघमारे कुठं असतील? त्यांच्या जीवाला धोका बी असू शकतोय. तो माणूस जो कोण आहे ना, त्याला सोडणार नाही मी. एक तर माझ्या तावडीत घेऊ दे फक्त, अशी चमडी लोळवतो ना त्याची. मंजू, हे बघ मुंडावळ्या. डुगुडुगुडुगुडुगुडु. सुंदर आहे ना? अगं मी सगळी तयारी केली आहे, तुझ्यासाठी पण आणलंय. हे बघ, सेम टू सेम. वेट, बघू तर कसे दिसताय मुंडावळ्या. किती सुंदर दिसताय तुझ्या कपाळावर मुंडावळ्या. बघ मंजू. वाव. वेट, काहीतरी मिसिंग आहे. अंगावरचे घरंदाज दागिने. नो वरीज मंजिरी, आई साहेबांनी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी दागिन्यांची सगळी तयारी करून ठेवली आहे. मंजू, आई जेव्हा तिला बघेल ना, खरंच खूप खुश होईल. तिला जशी सून हवी होती ना, तू अगदी तशीच आहे. सोजवळ, गुणी, सुंदर. मंजू थांब, मी सगळे दागिने घेऊन येतो. वेट. तो तर त्याच माणसाचा नंबर आहे. ह्याच्यावरनं लोकेशन आलंय, म्हणजे नक्कीच वाघमारेने पाठवलं असेल. पण हे लोकेशन तर मागच्या बाजूला दाखवतंय. मग ते कानातला आणि चप्पल, जो माणूस मला मूर्खात काढत असेल. मंजू, हे बघ. टन 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 टन. मंजू, तडा. मंजू बघ ना, कोणती ज्वेलरी आवडते तुला? आवडते आहे ना? तुला आवडणारच. आमच्या आई साहेबांनी चॉईस केली आहे. मंजू, दागिने बघ, डोळे उघड. मंजू, दागिने बघ, डोळे उघड. हा मंजू, झालं ना आता माझं सगळं ऐकून? किती वेळ नाटक करणार आहे? चल उठ. मंजू, मला माहिती आहे, मी जेव्हा आत गेलो होतो तेव्हाच तुला जाग आली आहे. कमॉन मंजू, डोळे उघड. मंजू, सॉरी, आय नो मास्क डेंजरस आहे म्हणून घाबरली तू. फक्त मास्क डेंजरस आहे, मी मात्र हँडसम आहे. बघायचं आहे?
डू यू वॉन्ट वॉच? तसा मी स्मार्टच आहे, सत्यापेक्षा स्मार्ट. तुला शोभेल असा. काय रे, बिंदास समोर येणार होतास ना, पण तू तर भित्रा निघालास रे. तोंड झाकून आलंस. माणसानं अशी कामं करावीच का की तोंड झाकून फिरावं लागेल? मस्करी. आय लाईक इट. चेहरा लपवत नाहीये. कसं आहे ना, माझा चेहरा बघून तू एकदम माझ्या प्रेमात वेडी झाली तर, आणि तो तुझा आनंद बघून मी पण वेडा झालो तर, म्हणून मास्क घातलाय. ए ते सगळं सोड ग, तू दागिने बघ ना. कम ऑन मंजू, चूज कर ना. ओके चल, मी करू तुझ्यासाठी चूज. थांब, मी चूज करतो तुझ्यासाठी. ए ते आधी मुंडावळ्या भान.